नमस्कार. संजय उपाध्याय यांच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनेकांनी प्रश्न विचारले, विविध विषयांवरती मी माझ्या चॅनलवरती गप्पा मारतो, परंतु अनेकांनी अलीकडच्या राजकीय स्थितीवरती प्रामुख्यानं औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भामध्ये जे काही वादळ सुरू आहे त्या अनुषंगानं माझं मत काय असे प्रश्न विचारले. म्हणून राहुलं नाही म्हणून तुमच्याशी मी आज माझा विचार मांडतो. एक लक्षात घ्या, हिंदू धर्म जो आहे तो कर्मावरती विश्वास ठेवतो आणि इस्लाम आहे तो धर्मावरती विश्वास ठेवतो. हिंदू धर्मामध्ये माणूस चांगला की वाईट हे कर्मावरती ठरतं, धर्मावरती ठरत नाही. त्याची 3 उदाहरणं मी तुम्हाला देतो की प्रभू श्रीराम, रामायणामध्ये रावणाचा वध करण्यात आला. रावण राक्षस होता, दुष्ट होता, ब्राह्मण होता, ज्ञानी होता, वगैरे वगैरे अनेक विशेषणं जरी रावणाच्या आजूबाजूला फिरत राहिली तरीसुद्धा रावणाच्या कर्मामध्ये जे घडलं ते चुकीचं होतं आणि म्हणून रावणाची समाधी कोणी बांधली नाही. महाभारताचा काळ घ्या, श्रीकृष्णांनी कंसाचा वध केला, पण आम्हाला असं आढळत नाही की कंसाची समाधी बांधली गेली. तसं पाहायला गेलं तर रावण आणि कंस दोघंही हिंदूच होते की, पण तसं घडलं नाही. बरं, हे झालं जुन्या रामायण आणि महाभारतातलं, म्हणजे आर्ष महाकाव्यातलं झालं. अगदी अलीकडच्या काळातल्या इतिहासामध्ये आर्य चाणक्याच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्तानं नंद घराणं उद्ध्वस्त केलं. नंदाचं राज्य क्रूर कर्मा म्हणून प्रसिद्ध होतं. त्या नंदाची समाधी कोणी बांधली नाही. नंद राजासुद्धा हिंदूच होता. सांगायचा मुद्दा असा आहे की आम्ही हिंदू या संपूर्ण घटनेकडे बघत असताना कर्मावरती ठरवतो की समाधी बांधायची की नाही. चार्वाकसारखा माणूस जो परमेश्वर नाही असं छाती ठोकपणे सांगत होता, त्यालाही आम्ही ऋषी अशी पदवी दिली, कारण देव नाही हे सांगण्याच्या त्याच्या पद्धतीमध्ये बुद्धिमत्ता आढळली. त्या बुद्धिमत्तेचा आदर करून आम्ही त्याला ऋषी चार्वाक असं म्हटलं. अन्यथा चार्वाक हिंदू धर्मियांच्या दृष्टिकोनातून काफर ठरू शकतो, शत्रू ठरू शकतो, पण तसं घडत नाही. औरंगजेबाच्या बाबतीमध्ये ज्यांनी आपल्या वडिलांना तुरुंगात टाकलं, त्यांना पाणी दिलं नाही, आपल्या भावाला मारलं, भावाचं मुंडकं वडिलांकडे पाठवलं, भारतामध्ये येऊन असंख्य मंदिरं पाडली, कत्तली केल्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती, हे सगळं करूनही केवळ तो आमच्या धर्माचा आहे म्हणून त्याच्या समाधीचं रक्षण करणं किंवा आमच्याही साहित्यिकांनी जाहीरपणे सांगणं. परवाच एका साहित्यिकाचं भाषण ऐकलं आणि ते अध्यक्ष पण होते संमेलनाचे. ते असं म्हणाले की औरंगजेबाची कबर हे आमच्या शूरत्वाचं लक्षण आहे किंवा आमच्या शूरत्वाची आठवण आहे. मला असं वाटतं की या दृष्टिकोनातून विचार केला तर कर्मावरती जेव्हा सुष्ट आणि दुष्ट ठरेल इस्लामच्या दृष्टिकोनातून, तेव्हाच जगामध्ये शांती नांदेल. इस्लामने आपला विचार बदलायला हवा. केवळ माझ्या धर्माचा आहे म्हणून तो चांगला आहे ही भूमिका बदलावी लागेल, कर्मावरती विचार करायला लागेल, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि आधुनिक जगामध्ये हेच सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. सुष्ट आणि दुष्ट या दोन्ही विशेषणांचं मूळ जे आहे ना, ते कर्मामध्ये दडलेलं आहे, धर्मात दडलेलं नाही. असो, हे मला वाटलं ते मी वाटलं, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही वाटा. पटला तर उपद्रव, नाही तर उपद्व्याप म्हणून सोडून द्या. नमस्कार.